उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजित शेख यांच्या आदेशाने शहरातील व्यापारी असंस्थापनांची मराठी फलके लावलेली नसल्याबद्दल तपासणी सुरू आहे। उल्हासनगर शहरात मराठी फलक न लावलेल्या दुकानदारांवर पालिकेने कारवाई सुरू केली आहे। जे दुकानदार आदेशाचा भंग करत आहेत त्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे। दंड न भरल्यास दुकान सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे। या कारवाईत 31 दुकानदारांवर कारवाई करून 62,000 रुपये दंड उल्हासनगर महानगरपालिकेने वसूल केला आहे। शहरामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी आस्थापना असून सर्व व्यापाऱ्यांची डिसेंबर महिन्यात बैठक आयोजित करून सर्व व्यापाऱ्यांना समक्ष तसंच समाज माध्यमातून व प्रत्यक्षात नोटीस बजावून मराठीमध्ये फलक लावण्याबद्दल जनजागृती करण्यात आलेली होती। तरी देखील काही व्यापाऱ्यांनी मराठी फलक लावण्याचे आढळून आले नसल्यामुळे कारवाई सुरू करण्यात आली आहे। 26 जानेवारी नंतर कारवाई तीव्र करण्यात येईल अशी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी माहिती दिली आहे। उल्हासनगर महापालिका क्षेत्रामध्ये आपण मराठी भाषेत देवनागरीमध्ये दुकाने स्थापना जी आहेत त्यांनी आपले फलक म्हणजे आपलं नाव लिहावं या बाबतीत आपण यापूर्वी 2 वेळा बैठका घेतलेल्या आहेत। सुमारे 1.5 ते 2 महिन्यापूर्वी आपण सर्व व्यापाऱ्यांना महापालिकेत बोलवून सूचित केले, व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींना केलेलं आहे, राजकीय पदाधिकाऱ्यांना याच्याबद्दल अवगत केलेलं आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील आपण या लोकांना कळवलेलं आहे। त्याचबरोबर आम्ही नोटिसा देऊन देखील कळवलेलं आहे। तरी देखील काही व्यापारी आपल्या दुकानांवर मराठीमध्ये देवनागरीमध्ये आपले फलक प्रदर्शित करत नाही। त्यामुळं अशा व्यापाऱ्यांच्यावर आम्ही कारवाई करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। मला सांगायला असा आनंद वाटतो की बहुतांश व्यापाऱ्यांनी याच्यामध्ये नियमांचं पालन केलेलं आहे, आपले बोर्ड बदललेले आहेत आणि आम्ही उलट व्यापाऱ्यांना यापूर्वी मुदत देखील दिली होती। अनेक जणांचे बोर्ड हे ग्लो साईनचे किंवा डिजिटल आहे, ते खर्चिक बोर्ड असतात, त्यामुळे ते बोर्ड बदलायला वेळ लागणार असतो। त्यामुळे आम्ही त्यांना 1.5 महिन्यापेक्षा जास्त अवधी दिला। अद्यापही देखील त्यांनी ते बोर्ड बदललेले नाही किंवा पर्यायी अशी मराठीमध्ये तिथे फलक लावलेले आहे। त्यामुळं आम्हाला अशा व्यापाऱ्यांच्यावर कारवाई करणं भाग पडत आहे। आम्ही या व्यापाऱ्यावर शासनानं जे महापालिकेला दिलेले अधिकार आहेत त्या अधिकाराच्या अंतर्गत आम्ही त्यांना सूचना देखील करतो आणि त्याचबरोबर दंडात्मक कारवाई करतो। ही जर यांचं जर अनियमितता किंवा नियमाचं पालन यांनी जर केलं नाही किंवा पुन्हा असंच सुरू ठेवलं तर प्रतिदिन आम्ही त्यांना 2,000 दंड आकारणार आणि शिवाय दुकान देखील सील करणार। आता जी दंडात्मक कारवाई आहे ती किती प्रकारची, म्हणजे काय रक्कम काय देतो? ती आम्ही किमान कर्मचाऱ्यामागे 2,000 रुपये आपल्याला दंड घ्यायचा, जास्तीत जास्त 1 लाखापर्यंत आपण दंड आकारू शकतो। मात्र सुरुवातीचीच आपली कारवाई असल्यामुळे आम्ही त्यांना 2,000 रुपये दंड आकारतोय आणि जे व्यापारी सहकार्य करणार नाहीत, जे नियमांचं पालनच करणार नाहीत अशा दुकानदारावर कारवाई करून आम्ही त्यांचं दुकान सील करणार आहे। कारण की या बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी महानगरपालिका अधिनियमांतर्गत जो परवाना घ्यायला पाहिजे होता तो परवाना देखील घेतलेला नाही। मात्र मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की अनेक व्यापारी असे आहेत की स्वेच्छेनं त्यांनी बोर्ड लावलेले आहेत आणि आत्तासुद्धा लावण्याचं काही ठिकाणी सुरू पण आहे। म्हणजे जनजागृती आहे, नियमांचं पालन करणारे देखील व्यापारी आहेत। मात्र काही जे आडमुठे आहेत यांना थोडंसं नियमाचा बडगा दाखवावं लागेल। सर, अभी तक कितना दंड वसूला आहे? आता आम्ही साधारणपणे 20 व्यापाऱ्यांच्यावर कारवाई केलेली आहे। 2 पथकं आमची आहेत, दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहे आणि आज हा पहिलाच दिवस असल्यामुळे आमची थोडंसं वेळ लागतो आम्हाला व्यापाऱ्यांना याबाबतीत थोडंसं उद्बोधन देखील आम्ही करतोय। त्यामुळे ही कारवाई करण्यापेक्षा आमचा प्रयत्न असा राहील की लोकांनी स्वेच्छेनं दुकानाचं नाव बदलावं, मराठीमध्ये लिहावं आणि इंग्रजीमध्ये किंवा अन्य भाषेत देखील लिहावं। मात्र त्याचं फॉन्टची साईज ही कमी असावी, मराठीची मोठ्या साईजची असावी असं देखील आम्ही व्यापाऱ्यांना सूचना करतोय। आज हा बदल जर दिसला नाही 2 दिवसात तर आम्ही कारवाईची गती वाढवू। सर, कुछ दुकान को सील किया है अभी तक आपने? अशी वेळ आली नाही। आम्ही ज्यावेळी सील करण्याची कारवाई सुरू केली त्यावेळी व्यापाऱ्यांनी आम्हाला दंड भरून सहकार्य केलं। ब्युरो रिपोर्ट 3D न्यूज उल्हासनगर। सर्वांचे स्वागत। 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे। तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा।